नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 6वी विज्ञान धडा पहिला सजीवांची लक्षणे याचा अभ्यास करणार आहोत. पहिला धडा लक्षणे सजीवांची. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, समजा तुम्ही 2 वर्षापूर्वी बाजारातून एक छानसं कुत्र्याचं पिल्लू आणलं आणि सोबतच खेळायला एक छानसा प्लास्टिकचा चेंडू पण आणला. आज 2 वर्षानंतर काय होईल? ते पिल्लू मोठे होऊन धावायला लागेल, पण तो चेंडू मोठा झाला का? तो तेवढाच राहिला. असं का होतं? कुत्र्याचं पिल्लू वाढलं, पण चेंडू का नाही वाढला? कारण कुत्रा हा सजीव आहे आणि चेंडू हा निर्जीव आहे. आज आपण आपल्या विज्ञानाच्या पहिल्या पाठात हेच शिकणार आहोत, लक्षणे सजीवांची. या चित्रात अनेक गोष्टी दिसत आहेत. त्यापैकी कोणाला आणण्याची गरज असते, कोणत्या गोष्टी मोठ्या होत नाहीत, अशा कोणकोणत्या गोष्टी चित्रात दाखवलेल्या आहेत, त्याची स्वतंत्र यादी तयार करा. या चित्रामध्ये कोणाला आणण्याची गरज असते? इथे माणूस दाखवलेला आहे. माणूस, बकरी, कोंबडी, कोंबडीची पिल्लं, झाडावरचे पक्षी, झाड, मुलगा, बैल, ऊसाचे जे शेतं दाखवले ते ऊसांना अन्नाची गरज असते. तर कोणत्या गोष्टी मोठ्या होत नाहीत? ट्रॅक्टर, मडकं, कोयता, कुऱ्हाड, बैलगाडी, बादली, घमेल्या ह्या गोष्टी मोठ्या होत नाहीत. शाळेजवळ किंवा घराच्या आसपास असलेल्या मोठ्या वृक्षाजवळ तिथे दिसणाऱ्या सगळ्या लहान मोठ्या सजीवांची यादी तयार करा. त्या वृक्षाचा बुंधा, फांद्या, पाने, फुले यांच्याकडे बारकाईने लक्ष द्या. बुंध्यावरील खडबडीत सालीच्या भेगांमध्ये, झाडाखालच्या जमिनीवर, त्याखालील मातीमध्ये कोणते सजीव दिसले? पानांवर, झाडांवर, पानांच्या पाल्यापाचोळ्या काही सजीव आहेत का तेही पहा. तुमच्या मित्रांनी केलेल्या निरीक्षणाच्या याद्या व तुम्ही केलेल्या निरीक्षणाच्या याद्या यामध्ये त्या झाडाखाली कोणती गवते उगलेली आहेत, रोपटे आहेत का, यांची नावे लिहा. काही सजीव हे दूर अंतरावरून सुद्धा आपल्याला दिसतात, तर काही सजीव अगदी लहान असतात. ते आपल्या नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. ते इतके लहान असतात, त्यांना बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो आणि आपण त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतो. सजीव लहान असो किंवा मोठा, प्रत्येक सजीवाला हवा, अन्न आणि पाण्याची गरज असते. अन्नापासूनच त्यांना ऊर्जा मिळते. अन्नामुळे त्यांची वाढही होते. पहिलं सजीवांचं लक्षण आहे वाढ आणि विकास. जेव्हा सजीव जन्माला येतात तेव्हा तो छोटा असतो. हळूहळू त्याच्या शरीरात, आकारात, उंचीत आणि वजनात वाढ होते. यालाच आपण वाढ असे म्हणतो. आणि शरीरासोबतच जेव्हा बुद्धी, कार्यक्षमता आणि कौशल्य वाढतात त्याला आपण विकास म्हणतो. जसा लहान मोती आधी नीट उभा राहू शकत नव्हता, पण आता तो उंच उंच उडी मारून बिस्किट पकडतो. पण येथे एक मोठा फरक आहे. प्राणी आणि वनस्पती यांच्या वाढीत एक खूप मोठा फरक असतो. प्राण्यांची वाढ ही ठराविक कालावधीपर्यंतच होते. उदाहरणार्थ आपण मनुष्य 18 ते 21 वर्षापर्यंतच उंच होतो. पण वनस्पती जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांची वाढ होत राहते. तुम्ही पाहिले असेल, वडाचं किंवा पिंपळाचं झाड वर्षानुवर्ष मोठं होत जातं. त्याचा बुंधा रुंद होतो, फांद्या वाढतात. वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, ज्यामुळे त्यांची वाढ होते. चेतना, क्षमता आणि हालचाल. समजा तुम्ही रात्रीच्या वेळी अचानक अंधारातून उजेडात आलात किंवा कोणी तुमच्या डोळ्यासमोर अचानक हात आणला, तर काय होतं? आपले डोळे आपोआप मिटतात, हो ना? किंवा गरम भांड्याला हात लागला की आपण हात मागे घेतो. यालाच म्हणतात चेतना, क्षमता. परिसरातील परिस्थितीची जाणीव होणे आणि त्याला प्रतिसाद देणे म्हणजे चेतना, क्षमता होय. आपल्यांमध्ये हे आपल्याला जाणवतं, पण झाडांमध्ये हे कसं दिसतं? तुम्ही लाजाळूच्या झाडाची पाने पाहिली आहेत का? त्याला हात लावताच त्याची पाने लगेच मिळतात. सूर्य उगवला की कमळाची कळी उमलते आणि सूर्य मावळला की मिटते. झाडे प्राण्यांप्रमाणे एका जागेवरून दुसऱ्या जागी धावू शकत नाही, पण त्यांची हालचाल सूर्यप्रकाशाच्या किंवा पाण्याच्या दिशेने होते. त्यानंतर पुढचं आहे उत्सर्जन. जेव्हा आपण अन्न खातो किंवा शरीरात वेगवेगळ्या क्रिया होतात तेव्हा शरीरात काही नको असलेले टाकाऊ पदार्थ तयार होतात. हे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. आपण उच्च श्वासाद्वारे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. आपल्याला घाम येतो. ही सगळी उत्सर्जनाची उदाहरणे आहेत. वनस्पती सुद्धा उत्सर्जन करतात बरं का. तुम्ही झाडाच्या खोडावर येणारा डिंक पाहिला आहे का? तो डिंक म्हणजे वनस्पतीचा टाकाऊ पदार्थ आहे. तसेच ठराविक ऋतूत झाडांची पाने पिवळी पडून गळतात.
त्या पानांमध्ये सुद्धा वनस्पती आपले टाकाऊ पदार्थ साठवून ते गाळून टाकतात. चौथा आहे प्रजनन किंवा जनन. प्रत्येक सजीव स्वतः सारखाच दुसरा सजीव निर्माण करतो. पक्षी अंडी घालतात आणि त्यातून पिल्ले बाहेर येतात. प्राणी पिल्लांना जन्म देतात. आणि वनस्पती आपल्या बिया, गाठी किंवा फांद्यांपासून नवीन रोप तयार करतात. यालाच म्हणतात बीजाणुकरण. तुमच्या पुस्तकात एक खूप छान गोष्ट दिली आहे ऑलिव्ह रिडले समुद्र कासवाची. हे कासव अंडी घालण्यासाठी कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यावर येतात. ती वाळूत खड्डा करून अंडी लपवतात. जेव्हा अंड्यातून पिल्ले बाहेर येतात तेव्हा ती प्रकाशाच्या दिशेने समुद्राकडे झेपावतात. हे पाहण्यासाठी कोकणात कासव महोत्सव सुद्धा साजरा केला जातो. विचार कर, निसर्गाची ही प्रजनन साखळी किती अद्भुत आहे. 5वं लक्षण आहे श्वसन. आपण सतत काय करत असतो? नाकाने हवा फुफ्फुसात घेतो, याला म्हणतात श्वास घेणे. आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड वायू व पाण्याची वाफ बाहेर सोडतो, याला म्हणतात उच्छ्वास. ही श्वास आणि उच्छ्वासाची क्रिया आपल्या शरीरात अविरतपणे म्हणजेच नॉन स्टॉप सुरू असते. पण सर्वच सजीव नाकाने श्वास घेतात का? नाही. निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळी सोय केली आहे. आपण मनुष्य, गाय, कुत्र्यांसारखे प्राणी नाकाने किंवा फुफ्फुसाने श्वास घेतात. मासे त्यांच्या कल्ल्यांद्वारे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेतात. गांडूळ आपल्या त्वचेद्वारे श्वास घेतो. तर फुलपाखरे आणि कीटक यांच्या शरीरावर लहान छिद्रे असतात, ते त्याने श्वास घेतात. आणि वनस्पती सुद्धा सजीव आहेत, त्यामुळे त्याही श्वसन करतात. वनस्पतीच्या पानावर लहान लहान छिद्रे असतात, ज्यांना पर्णरंध्रे म्हणतात. या छिद्रांमधून वनस्पती हवेतील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आत घेतात. सजीवांनी मिळवलेले अन्न आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक क्रियेतून शरीरात ऊर्जा तयार होते आणि याच क्रियेला विज्ञानात श्वसन असे म्हणतात. 6वं लक्षण आहे वनस्पतींमधील हालचाल. आता आपल्या डोक्यात एक विचार येतो, स्वतःची जागा कधीच सोडू न शकणारे काही सजीव असतील का? नक्कीच, वनस्पती प्राण्यांसारख्या एका गावातून दुसऱ्या गावात चालत जाऊ शकत नाही, म्हणून त्या हालचाल करत नाही का? उलट त्यांची हालचाल खूप रंजक असते. तुम्ही कधी निरीक्षण केले का? जर तुमच्या घरात खिडकीपाशी एखादं कुंडीतलं झाड असेल तर त्या झाडाच्या फांद्या नेहमी सूर्यप्रकाशाच्या दिशेने झुकतात आणि जमिनीच्या खाली असलेल्या मुळांची वाढ नेहमी ओलाव्याच्या म्हणजे पाण्याच्या दिशेने होते. बेडकाचा जीवनक्रम. आता आपण एका अत्यंत रंजक विषयाकडे वळणार आहोत, तो म्हणजे बेडकाचा जीवनक्रम. मित्रांनो, काही प्राण्यांची पिल्ले जन्माला आल्यावर हुबेहूब त्यांच्या आईवडिलांसारखी दिसतात, जसे मांजराचे पिल्लू किंवा वाघाचा बछडा. पण बेडकाचे तसे नसते. बेडकाचे पिल्लू सुरुवातीला बेडकासारखे दिसत नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीला बेडूक पाण्याच्या कडेला फेसासारखा अंड्यांचे पुंजके घालतात. या अंड्यातून जेव्हा पिल्ले बाहेर येतात तेव्हा ती लहान माशासारखी दिसतात. त्यांना डिंभक किंवा टॅडपॉल म्हणतात. गमतीची गोष्ट म्हणजे या टॅडपॉलला बेडकासारखे पाय नसतात, तर माशासारखी एक लांब शेपटी असते आणि ते माशासारखेच कल्ल्यांनी श्वास घेतात. हळूहळू जसे दिवस जातात तसे या टॅडपॉलला मागे 2 पाय फुटतात, मग पुढे 2 पाय फुटतात. त्याची शेपूट लहान होत जाते आणि कल्ल्यांऐवजी फुफ्फुसे तयार होतात. या संपूर्ण बदलाला विज्ञानात रूपांतर म्हणतात. आणि शेवटी यातून तयार होतो आपला लाडका, डराव करणारा बेडूक. आपण काय शिकलो आणि स्वाध्याय? तर मित्रांनो, आज आपण या पाठाचा हा पाठ संपवला. आपण यात काय शिकलो? श्वसन. सर्व सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजन आणि ऊर्जेची गरज असते. हालचाल. प्राणी स्वतःची जागा बदलतात, तर वनस्पती योग्य दिशेने मूळ आणि फांद्या वाढवून हालचाल दर्शवतात. रूपांतर. बेडकासारख्या सजीवांच्या जीवनात अंड्यापासून पूर्ण बेडूक होईपर्यंत मोठे बदल होतात. सजीवांचे शरीर हे पेशींचे बनलेले असते. या धड्याच्या स्वाध्यायासाठी पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा.